विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणितामधील प्रकरण 30 परिमिती यावरील स्वाध्याय क्रमांक 30.1 सोडवणार आहोत. यावरील उदाहरण आहे, पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती किती? आता आकृती पंचकोनाची आकृती दिलेली आहे. या आकृतीच्या 5 बाजूंची लांबी दिलेली आहे आणि याची परिमिती काढायची. आकृतीची परिमिती म्हणजेच आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. आता ही बंदिस्त आकृती आहे. या सर्व आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज करायची आपल्याला. 2 अधिक 4 अधिक 2 अधिक 3 अधिक 3.5. बघा, आकृतीच्या बाजू आपण लिहून घेतलेल्या आहेत. 4 आणि 2 6 आणि 2 8 9 10 11. 11 अधिक 3.5. 11 आणि 3 14.5 सेमी. ही आहे या आकृतीची परिमिती. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पुढील उदाहरण आहे, 6 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? आता चौरसाला 4 बाजू असतात. चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजूची लांबी आहे 6. 4 सख्ख 24 सेमी. 24 सेमी ही आहे या आकृतीची परिमिती. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पुढील उदाहरण आहे, एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 80 सेमी असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? आता आयत आणि चौरस यांची परिमिती समान सांगितलेली आहे. आता आपल्याला विचारले चौरसाच्या बाजूची लांबी. चौरसाची परिमिती बघा, चौरसाची परिमिती जी आयताची आहे तीच परिमिती चौरसाची असणार आहे, 80 सेमी. आता आपल्याला चौरसाची बाजू काढायला सांगितली. चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले 4. चौरसाची बाजू बरोबर 80 भागिले 4 केलं आपण. एकूण चारी बाजूंच्या लांबींची बेरीज आहे 80 आणि 4 चौरसाला 4 बाजू असतात, म्हणून याला एकूण परिमितीला भागिले 4 केलं. बघा, 4 एके 4, 4 दोन्ही 8, म्हणजे चौरसाची बाजू आली 20 सेमी. 20 सेमी ही चौरसाची बाजू. चौरसाची परिमिती 80 सेमी दिलेली आहे. यावरून आपण चौरसाची बाजू 20 सेमी काढलेली आहे. आणि याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी 20 सेमी असेल. पुढील उदाहरण आहे, एका आयताची परिमिती 60 सेमी आहे. त्याची रुंदी 14 सेमी असल्यास त्याची लांबी किती असेल? आता इथं आयताची आकृती काढून घेतलेली आहे. या आकृतीमध्ये आयताची रुंदी 14 सेमी लिहून घेतलेली आहे. आता आयताच्या 2 बाजूंची रुंदी बरोबर 14 अधिक 14 बरोबर 28 सेमी. आता आपल्याला आयताची लांबी काढायची. आयताच्या 2 बाजूंची लांबी बरोबर एकूण परिमिती आहे 60 वजा त्यातून 2 बाजूची रुंदी वजा केली आपण. 60 वजा 28 केल्यानंतर आपल्याला 2 बाजूंची लांबी मिळेल 32 सेमी. आता आयताच्या एका बाजूची लांबी
आयताच्या एका बाजूची लांबी बरोबर 32/2 बरोबर 16 सेमी. म्हणजे आकृतीमध्ये आयताची लांबी आलेली आहे 16 आणि वरच्या बाजूची पण 16 सेमी. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. पुढील उदाहरण आहे, सोबतच्या त्रिकोणाची परिमिती 35 सेमी आहे, तर त्याच्या समान बाजूंची प्रत्येकी लांबी किती? आता त्रिकोणाच्या असमान बाजूची लांबी दिलेली आहे 5 सेमी आणि एकूण परिमिती दिलेली आहे 35 सेमी. त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे 35 सेमी. यामधून एका बाजूची लांबी आपण वजा केली म्हणजे उरलेल्या दोन बाजूंची लांबी 30 सेमी. दोन बाजूंची लांबी बरोबर 30 सेमी. आता एका बाजूची लांबी बरोबर 30/2 बरोबर 15 सेमी. म्हणजे या आकृतीमध्ये बघा दोन बाजू समान आहेत, तर या बाजूची 15 सेमी आणि या बाजूची 15 सेमी. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 4. पुढील उदाहरण आहे, दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 6 सेमी आहे, तर त्या आकृतीची परिमिती किती? आता इथं एक चौरस आणि एक त्रिकोण बाजूवर जोडलेला आहे. आता या आकृतीची परिमिती काढायची. आकृतीची परिमिती काढत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, बंदिस्त आकृतीची परिमिती म्हणजेच त्या आकृतीच्या बाह्य कडांच्या बाजूंची बेरीज. आता बाह्य कडा एकूण 5 आहेत. बघा त्रिकोणाच्या 1, 2, 3, 4, 5. त्रिकोणाच्या 2 बाजू आणि चौरसाच्या 3 बाजू अशा एकूण 5 बाजूंची बेरीज इथे येणार आहे. आकृतीची परिमिती बरोबर 5 बाजूंची लांबींची बेरीज. आता बाजू 5 आहेत आणि प्रत्येक बाजूची लांबी 6 सेमी आहे. बरोबर 5 सख्ख 30 सेमी ही आकृतीची परिमिती येईल. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. आणि या आकृतीमध्ये आतली जी बाजू आहे ती परिमिती मोजताना धरली जात नाही. फक्त आकृतीच्या बाहेरच्या बाजूंच्याच लांबींची बेरीज केली जाते. पुढील उदाहरण आहे, बाजूची लांबी 3 सेमी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला, तर मूळ चौरसाची परिमिती व राहिलेल्या आकाराची परिमिती यामधील फरक किती? आता आपण प्रथम मूळ चौरसाची परिमिती काढून घेऊया. मूळ चौरसाची परिमिती बरोबर आता चौरसाची बाजू आहे 3 सेमी म्हणजेच 4 गुणिले 3. मूळ चौरसाची परिमिती आहे 12 सेमी. आता आपल्याला आकृतीची परिमिती काढून घ्यायची. आकृतीची परिमिती बरोबर आता आकृतीची परिमिती काढत असताना या आकृतीमध्ये 3 सेमीचा हा चौरस आहे. या आकृतीमध्ये एका कोपऱ्यावरचा 1 सेमीचा चौरस कापून घेतलेला आहे. म्हणजे या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आता लिहून घेऊया. बघा मी इथून सुरू करते.
2 सेमी अधिक 3 सेमी अधिक 3 सेमी अधिक 2 सेमी अधिक 1 सेमी अधिक 1 सेमी. 2 सेमी, 3 सेमी, 3 सेमी, 2 सेमी, इथला 1 सेमी आणि हा 1 सेमी. या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज 2 अधिक 3 5, 5 अधिक 3 8, 8 अधिक 2 10, 10 अधिक 1 11, 11 अधिक 1 12. म्हणजे या आकृतीची परिमिती आली 12 सेमी. आता मूळ चौरसाची परिमिती आणि 1 सेमीचा चौरस कापून घेतल्यानंतर जी आकृती राहिलेली आकृती आहे, या आकृतीची परिमिती या दोन्ही आकृतीच्या परिमितीमधील फरक हा 0 येईल. मूळ आकृतीची परिमिती 12 सेमी वजा, आता इथं एक चौरस कापून राहिलेल्या आकृतीची परिमिती 12 सेमी आहे आणि परिमितीमधला फरक दोन्ही आकृतीच्या परिमितीमधील फरक बरोबर 0 सेमी येईल. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. पुढील उदाहरण आहे 8 सेमी लांबी व 4 सेमी रुंदी असणारा एक आयत व 4 सेमी बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती? आता इथं मी आकृती काढून घेतलेली आहे. 8 सेमी बाजू आणि 4 सेमी रुंदी असलेला एक आयत काढलेला आहे आणि आयताच्या रुंदीच्या बाजूवरती एक 4 सेमीचा चौरस जोडलेला आहे. आता या आकृतीची परिमिती काढायची आपल्याला. आकृतीची परिमिती बरोबर, आता या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करून घ्यायची. आता इथंही 4 सेमीच असणार आहे. या चौरसाची वरची बाजू 4 सेमी. आता या आकृतीची परिमिती काढत असताना या आकृतीच्या बाह्य कडांच्या लांबींची बेरीज करून घ्यायची. बघा, 4 सेमी अधिक 8 सेमी अधिक 4 सेमी अधिक 4 सेमी अधिक 4 अधिक 8 सेमी. 4 8 4 4 4 आणि 8. आता यांची एकूण बेरीज 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 4 24, 24 आणि 8 32. म्हणजे तयार झालेल्या या आकृतीची परिमिती 32 सेमी येईल आणि याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 2. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी ज्यावेळी 2 आकृत्या बाजूवरती जोडलेल्या असतात त्यावेळी त्या आकृतीची परिमिती काढताना बाहेरील बाजूंच्या लांबींची बेरीज करायची. आतील जी बाजू आहे या बाजूंची बेरीज परिमितीमध्ये धरली जात नाही. ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवायची. पुढील उदाहरण आहे, एक तार वाकवून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला की त्याच्या 2 बाजूंची लांबी समान असेल व तिसऱ्या बाजूंची लांबी त्याच्या निम्मी असेल. समान बाजूंची प्रत्येकी लांबी 4.8 सेमी असल्यास त्या त्रिकोणाची परिमिती काढा. आता इथं मी त्रिकोणाची आकृती काढून घेतलेली आहे. तर या आकृतीमध्ये 2 समान बाजूंची लांबी 4.8 4.8 लिहिलेली आहे. आता समान बाजूंची जेवढी लांबी आहे तिच्या निम्मी लांबी ही असमान बाजूची असणार आहे. आता बघा, आपण त्रिकोणाच्या असमान बाजूची लांबी काढूया. बरोबर समान बाजूची लांबी भागिले 2 असणार आहे. आता समान बाजूची लांबी दिलेली आहे 4.8. याला भागिले 2 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 2.4.
म्हणजे ह्या असमान बाजूची लांबी आली 2.4 सेमी. आता या त्रिकोणाची परिमिती काढूया. त्रिकोणाची परिमिती बरोबर 4.8 अधिक 4.8 अधिक 2.4. आता यांची बेरीज केल्यानंतर आता ही उभी बेरीज करून घ्यायची. बघा 4.8 अधिक 4.8 अधिक 2.4. 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 0 पॉईंट दिला, हातच्या वरती 2 दिले. बघा 4 आणि 2, 2 आणि 4 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12. म्हणजे या त्रिकोणाची परिमिती आली 12 सेमी. 12 सेमी. आणि याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. पुढील उदाहरण आहे, एक तारेचे वर्तुळ उघडून ती तार सरळ केली व तिची लांबी मोजली तेव्हा ती लांबी 1.5 मीटर भरली. ही तार वाकवून 50 सेमी लांबी असणारा एक आयत तयार केला तर त्या आयताची रुंदी किती? आता इथं मी आकृती काढून घेतलेली आहे. आयताची लांबी 50 सेमी दिलेली आहे. आता त्या तारेची पूर्ण लांबी म्हणजे ह्या आयताची परिमिती असणार आहे. बघा तारेची लांबी बरोबर आयताची परिमिती. आता तारेची लांबी 1.5 मीटर आहे. 1.5 मीटर म्हणजे 150 सेमी. 150 सेमी मध्ये तारेची लांबी 150 आहे म्हणल्यानंतर आयताची परिमिती पण 150 सेमीच असणार आहे. आता इथं आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे, आपण काढलेली आहे. आयताची परिमिती बरोबर 150 सेमी. आता यामध्ये दोन बाजूंची लांबी बरोबर 50 अधिक 50 बरोबर 100 सेमी. आता दोन बाजूंची रुंदी बरोबर, आता एकूण परिमितीमधून दिलेल्या आयताची दोन बाजूंची लांबी वजा करायची म्हणजे दोन बाजूंची रुंदी निघेल 50 सेमी. आता एका बाजूची रुंदी आता आयताच्या एका बाजूची रुंदी बरोबर 50 भागिले 2 बरोबर 25 सेमी. म्हणजे या आकृतीमधील आयताची रुंदी येईल 25 सेमी आणि इकडच्या बाजूची रुंदी 25 सेमी. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. आयताची रुंदी येईल 25 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा.